म्हटलं ना ते डुकराची धड काय हातात पाय कापल्यावरची धड राहतं ना तशी अवस्था आहे आमच्याकडे. आणि हातही हलू शकत नाही, पायही हलू शकत नाही. आणि तुम्हाला वाटतं फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, तर आम्ही तसं काहीच करत नाही. आम्ही सामान्य शेतकरी आम्हाला कोणी शेतकऱ्याला सोडवायला कोणी येणार नाही, अशी अवस्था आहे. शेतकऱ्याच्या शेतात जर चुकून गांजा सापडला तर कलेक्टर कलेक्टर म्हणतात अशी पुढे चालते कसलो तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखाद्या गांजा पिणाऱ्या माणसाने टाकलेलं बी उगवलं, तो शेतकरी पेरत नाही, कधीच नाही पेरत. ते बी उगवलं आणि ते जर दिसलं किती किती पळत येतात तुमचे सगळे प्रशासन पळत येतं, फार पुढे चढू पळत काढतात. कृषी मंत्र्यांना बोला, कृषी मंत्र्यांना समजा एखाद्या वेळेस ते मदत पुनर्वसन लोकांकडे त्यांच्याशी बोला. 3-4 मंत्री वेगळे त्या नाही, कारण आम्हाला सुद्धा मंदिर सावली परिस्थिती होत नाही. आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो, तुम्ही तब्येतीत जाता पण तुम्हाला त्याचा जीवगार तरी तुम्हाला घातला नाही, कारण आम्हाला बसल्यापर्यंत मी पासून तयारी करतोय. आणि जर दखल घेतली मी शेवटच्या 7 वर्षात त्याच्या वडिलांचं निवड दिलेलं आहे. काही माहिती लागलं होतं प्रशासन